आज आपण लाटण्याचा वापर न करता एकदम मस्ताने सोप्या पद्धतीने पुरणपोळी कशी बनवायची ते पाहणार आहोत। त्यासाठी सगळ्यात आधी आपल्याला चणा डाळ स्वच्छ धुवून घ्यायची। यामध्ये पाणी घालायचं, हळद घालायची, थोडंसं तेल घालून ही आपल्याला डाळ शिजवून घ्यायची। तर डाळ शिजते तोपर्यंत कणिक भिजवायची। त्यासाठी गव्हाचं पीठ, थोडासा मैदा, मीठ घेतलेले, यामध्ये पाणी घालायचं आणि थोडी सैलसर अशी आपल्याला कणिक भिजवून घ्यायची। कणिक भिजवताना यामध्ये थोडंसं तेल घालायचं आणि या पद्धतीने याला चांगलं मळून आपल्याला भिजण्यासाठी ठेवायचं आहे। आता शिजवून घेतलेली जी चणा डाळ आहे त्यामध्ये जेवढी डाळ घेतली तेवढाच गूळ घालायचा आणि याला परतून घ्यायचं। परतत असतानाच या पद्धतीने याला मॅशरने बारीक करून घ्यायचं, म्हणजे पुरण पुन्हा वेगळं दळण्याची गरज पडत नाही। सगळ्यात शेवटी वेलची पूड, तूप घालायचं, मिक्स करून घ्यायचं आणि पुरण गार व्हायला ठेवायचं। आता भिजवलेली जी कणिक आहे त्यातला छोटासा गोळा घ्यायचा, आपल्याला अशी पारी तयार करून घ्यायची। यामध्ये जेवढं बसेल तेवढं पुरण घालायचं आणि याची पोळी लाटून घ्यायची। ही पोळी आपण दोन पद्धतीने बनवतो। अगोदर लाटण्याने कशी लाटायची हे पाहूयात। याला